IVY ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. कॅप 1ची अलॉटमेंट झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना कॅप 1मध्ये अलॉटमेंट झालेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॅप 1मध्ये अलॉटमेंट झालेली आहे परंतु त्यांनी बेटरमेंट केलेलं आहे तर अशा देखील विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. तर आता आपण कॅप राऊंड 2 जो 20 ऑगस्टला चालू होणार आहे त्याबद्दल बघणार आहोत. तर कॅप राऊंड 2 साठी जे काही वॅकन्सी आहे त्यामध्ये दोन टाईपच्या वॅकन्सी आहेत. एक आहे डायरेक्ट वॅकन्सी. तर अशी ही जी डायरेक्ट वॅकन्सी आहे ती 27,174 एवढ्या सीट्स व्हॅकंट आहेत त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि दुसरी वॅकन्सी आहे इनडायरेक्ट वॅकन्सी किंवा आपण त्याला लॅटरल वॅकन्सी म्हणतो. तर सुरुवातीला बघूया इनडायरेक्ट वॅकन्सी म्हणजे काय. तर एखाद्या विद्यार्थ्याला कॅप 1मध्ये अलॉटमेंट झालेली आहे परंतु त्यांनी बेटरमेंट केलेलं आहे आणि मग बेटरमेंटमध्ये त्याला जर दुसरं कॉलेज मिळालं तर त्याला जे काही आता कॅप 1मध्ये मिळालेलं आहे ती सीट जी आहे ते व्हॅकंट होईल आणि मग त्या सीटवरती आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल. तर ती आहे लॅटरल वॅकन्सी किंवा इनडायरेक्ट वॅकन्सी. त्यामुळं एखाद्या कॉलेजमध्ये सीट जरी नसतील तरी त्या कॉलेजचं किंवा त्या ब्रँचचं ऑप्शन आपल्याला ऑप्शन फॉर्म भरताना टाकायचं आहे, कारण लॅटरल वॅकन्सी क्रिएट होत असते आणि त्यामध्ये आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी असं बघतात की ह्या कॉलेजला वॅकन्सी नाही आहे त्यामुळं तिथलं ऑप्शन टाकत नाही. तर असं करायचं नाही, कारण लॅटरल वॅकन्सी हे क्रिएट होत असते. तिथले मुलं दुसरीकडे ॲडमिशन घेतात त्यामुळं तिथं वॅकन्सी ॲटोमॅटिकली क्रिएट होते आणि आपल्याला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतं. तर ही झाली लॅटरल वॅकन्सी किंवा इनडायरेक्ट वॅकन्सी. तर ही वॅकन्सी जी आहे ते कमी असणार आहे. दुसरी जी आहे ते डायरेक्ट वॅकन्सी आहे, म्हणजे ह्या सीट्स ज्या आहेत ते भरल्या गेल्या नाहीत. तर ह्या कुठल्या सीट्स आहेत ते आपण पुढे बघूया. आपण 4 वेगवेगळ्या रिजनच्या सीट्स बघणार आहोत. पहिलं आहे पुणे, नंतर नागपूर, नंतर मुंबई आणि बाकी जे आहे ते नॉर्थ महाराष्ट्र किंवा जळगाव, धुळे बाकीच्या डिस्ट्रिक्टमधील सीट बघणार आहोत. तर जे कॉलेजेस मायनॉरिटीमध्ये येतात, मग ती लिंग्विस्टिक मायनॉरिटी असेल किंवा रिलिजियस मायनॉरिटी असेल, तर अशी 54 कॉलेजेस आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ह्या मायनॉरिटीच्या सीट्स ज्या आहेत ते पहिल्या राऊंडमध्ये मायनॉरिटीच्या स्टुडंटला दिल्या गेलेल्या आहेत. मायनॉरिटीचे विद्यार्थी कमी असतात त्यामुळं ह्यांच्या बऱ्याचशा सीट्स ज्या आहेत ते व्हॅकंट आहेत आणि ह्या ज्या काही व्हॅकंट सीट्स आहेत तो सेकंड राऊंडमध्ये ह्या व्हॅकंट सीट ह्या इतर कुठल्याही विद्यार्थ्याला मिळू शकतात. म्हणजे तो विद्यार्थी ओपनचा असेल, रिझर्वेशन कॅटेगरीचा असेल, होम युनिव्हर्सिटीचा असेल, अदर दॅन होम युनिव्हर्सिटीचा असेल, असं कुठलंही रेस्ट्रिक्शन ह्या ठिकाणी असणार नाही. कॅप 2मध्ये जे काही मायनॉरिटीच्या सीट्स व्हॅकंट आहेत त्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत. त्यामध्ये कुठलंही रेस्ट्रिक्शन नाही आहे. त्यामुळं हे जे काही व्हॅकन्सी आहे, डायरेक्ट व्हॅकन्सी आपण जे दाखवतोय ती मायनॉरिटी कॉलेजची दाखवतोय आणि ह्यामध्ये आपल्याला इझिली ॲडमिशन मिळू शकतं. आपल्याला हे कॉलेजेस किंवा ह्या ब्रँचेस किंवा हे कॉलेजेस आपल्याला चांगले वाटत असतील तर आपल्या ऑप्शन फॉर्ममध्ये हे वरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला हे कॉलेजेस जर चांगले वाटत नसतील तर आपला जे काही ऑप्शन फॉर्म तुम्ही बनवलेला आहे त्या फॉर्ममध्ये हे शेवटी टाकायचे आहेत. म्हणजे तुम्हाला तुमचे जे काही प्रेफर्ड कॉलेजेस आहेत तिथं जर ॲडमिशन नाही मिळालं तर शेवटी ह्या कॉलेजमध्ये तरी आपल्याला ॲडमिशन मिळेल. किंवा ह्या कॉलेजमधल्या जे काही कॉलेजेस आहेत ह्यामध्ये काही चांगले कॉलेजेस आहेत आणि ते आपल्याला जर वाटले की हे चांगलं आहे, मला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळालं तर बेटर होईल, तर आपल्याला हे कॉलेजेस वरती टाकायचे. ज्या मुलांना सीट मिळालेली नाही आहे त्या मुलांनी तर कंपल्सरी हे कॉलेजेस आपल्या ऑप्शन फॉर्म भरायच्या ज्या लिस्टमध्ये टाकायचे आहेत. तर आपण सुरुवातीला पुण्यामध्ये बघूया. पुण्यामध्ये 5 कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये 893 सीट्स व्हॅकंट आहेत. नागपूरमध्ये 11 कॉलेजेस आहेत, वर्ध्यामध्ये 1 आहे, यवतमाळमध्ये 1, असे टोटल 13 कॉलेजेस आहेत आणि त्याच्यामध्ये 2076 एवढ्या सीट्स व्हॅकंट आहेत. मुंबईमध्ये 23 कॉलेजेस आहेत आणि त्यात 22,325 सीट्स व्हॅकंट आहेत. जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूर, संभाजीनगर यामधले काही कॉलेजेस आपण घेतलेले आहेत. असे 13 कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये 1980 एवढी वॅकन्सी आहे. असे टोटल 54 कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये 27,174 एवढ्या सीट्स व्हॅकंट आहेत. ही डायरेक्ट वॅकन्सी आहे. लॅटरल वॅकन्सी तर वेगळी आहे. आपण फक्त डायरेक्ट वॅकन्सी बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे आणि नागपूर हे 2 रिजन कव्हर करणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई कव्हर करणार आहोत आणि त्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जळगाव, धुळे, नाशिक हे कव्हर करणार आहोत. तर आज आपण बघूया पुणे आणि
नागपूर ह्या रिजनमध्ये जे काही डायरेक्ट व्हॅकन्सी आहे ते कुठले कॉलेजेस आहेत आणि त्याच्या ब्रँचेस कुठले आहेत. सुरुवातीला आपण बघूया पुण्यामधली कॉलेजेस. पुण्यामध्ये 5 कॉलेजेस आहेत. पहिलं आहे, आपण ह्या ठिकाणी त्याचा कॉलेज कोड देखील देतोय. आपण देखील CETच्या वेबसाईटवरती जाऊन ही व्हॅकन्सी चेक करू शकता. ह्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जाऊन कॉलेजचं लोकेशन बघू शकता. आपल्याला हे कॉलेज चालू शकतंय नाही चालू शकत हे आपण थोडी स्टडी करू शकता आणि मग त्यानंतर आपल्याला हे ऑप्शन जे आहे ते आपल्याला द्यायचं आहे. तर कॉलेज कोड ह्या ठिकाणी दिलेला आहे. पहिलं कॉलेज आहे GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट. 132 सीट्स व्हॅकंट आहेत. नंतर आहे ISBM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. 236 सीट्स व्हॅकंट आहेत. सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 290 सीट व्हॅकंट आहेत. अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 196 सीट व्हॅकंट आहेत आणि अल अमीन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोरेगाव भीमा पुणे 39 सीट्स व्हॅकंट आहेत. तर अशा 893 सीट्स ह्या कॉलेजेसमध्ये व्हॅकंट आहेत. तर ह्या कॉलेजमध्ये कुठल्या कुठल्या ब्रँचच्या किती सीट्स व्हॅकंट आहेत ते आपण आता पुढे बघणार आहोत. तर पहिलं कॉलेज आहे GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पुणे. ह्याचा जो कॉलेज कोड आहे 6155 आहे आणि यामधल्या ब्रँचेस आपण बघूया. पहिली ब्रँच आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्या ब्रँचचा चॉईस कोड देखील आपण बघू शकता. हे सर्व चॉईस कोड आपण नोट डाऊन करून घ्यायचे आहेत आणि आपला ऑप्शन फॉर्म भरताना हे चॉईस कोड आपल्याला आपल्या प्रेफरन्सनुसार ह्याला कन्सिडर करायचं आहे. तर ह्या ब्रँचमध्ये डायरेक्ट व्हॅकन्सी आहे 20 सीट्स व्हॅकंट आहेत. नंतर आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. यामध्ये 23 सीट्स व्हॅकंट आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 30 सीट व्हॅकंट आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 30 सीट्स आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 29 सीट्स आहेत. अशा टोटल 132 सीट या कॉलेजमध्ये व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आपण बघूया ISBM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. 6622 असा कॉलेज कोड आहे आणि वेगवेगळ्या ब्रँचेस आपण बघूया. कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 48 सीट व्हॅकंट आहेत. कम्प्युटर सायन्सच्या 10 सीट्स व्हॅकंट आहेत. म्हणजे ह्या दोन वेगवेगळ्या ब्रँच आहेत. दोन्ही कम्प्युटरच्याच ब्रँचेस आहेत परंतु नाव वेगळं असल्यामुळे त्याचा चॉईस कोड जो आहे तो वेगळा असेल. त्यानंतर आहे AIML 60 सीट्स आहेत. AIDS 43 सीट्स आहेत. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग 31 सीट्स आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 13 सीट्स आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 31 सीट्स आहेत. अशा 236 सीट या कॉलेजमध्ये व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आहे सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 6149. मी परत एकदा सांगतो, ह्या मायनॉरिटीच्या सीट्स आहेत आणि ह्या सीट सर्व विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल आहे. आपली कुठलीही कॅटेगरी असू द्या, आपली मायनॉरिटी नसेल तरी ह्या ठिकाणी आपल्याला सीट मिळणार आहे. सेकंड राऊंडमध्ये ह्या सीट सर्वांसाठी ओपन आहेत. मग तो कॅन्डिडेट ओपनचा असू द्या, SC ST OBC कुठल्याही रिझर्वेशन कॅटेगरीचा असू द्या किंवा कुठलाही विद्यार्थी असू द्या, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना ह्या सीट्स अवेलेबल आहेत. तर हे जे आहे ते अनएडेड कॉलेज आहे. पहिली ब्रँच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये 49 सीट्स आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये 30 सीट्स आहेत. AIMLमध्ये 30 सीट्स आहेत. AIDS मध्ये 30 सीट्स आहेत. इंटरनेट ऑफ थिंग्समध्ये 31 सीट्स आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये 30 सीट्स आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये 30 सीट्स आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 30 सीट्स आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 30 सीट्स आहेत. तर अशा 290 सीट्स ह्या ठिकाणी अवेलेबल आहेत. पुढचं कॉलेज आहे अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. तर हे अनएडेड कॉलेज आहे. त्यामध्ये पहिली ब्रँच आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग. ह्याच्या 6 सीट्स व्हॅकंट आहेत. कम्प्युटर सायन्स अँड डिझाईन 30 सीट्स आहेत. AIML 25 सीट्स आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन 30 सीट्स आहेत. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग 30 सीट्स आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विथ ॲडव्हान्स कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी 30 सीट्स आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 30 सीट्स आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 15 सीट्स आहेत. अशा टोटल 196 सीट्स या कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत. पुढचं कॉलेज आहे अल अमीन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोरेगाव भीमा पुणे. या कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या 12 सीट्स आहेत. मेकॅनिकलच्या 27 सीट्स आहेत. अशा टोटल 39 सीट्स आहेत. तर अशा पद्धतीनं पुणे सिटीमधलं आपण घेतलेलं आहे. पुणे सिटीमध्ये 5 कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये 893 सीट्स जे आहेत ते व्हॅकंट आहेत. यातले काही कॉलेज जे आहेत ते ॲटोनॉमस आहे. जसं GH रायसोनी ॲटोनॉमस कॉलेज आहे आणि मायनॉरिटी देखील आहे. तर इथल्या जे काही सीट्स आहेत, व्हॅकंट सीट्स आहेत, त्या सर्वांसाठी आता उपलब्ध आहेत कॅप राऊंड 2 साठी. पुढे आपण बघूया नागपूरमधले कॉलेजेस बघूया. कॅप राऊंड 2 साठी नागपूरमधील कॉलेजेसची व्हॅकन्सी आपण बघतोय. डायरेक्ट व्हॅकन्सी बघतोय. लॅटरल व्हॅकन्सी ही थोडीशी आणखी वेगळी असणार आहे. ह्यामध्ये जे कॉलेजेस आहेत, पहिला आहे GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. यामध्ये 75 सीट्स व्हॅकंट आहेत. नंतर प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 302 सीट्स आहेत. नंतर प्रियदर्शनी JL
कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर 80 सीट्स आहेत. SB जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट नागपूर 141 सीट्स आहेत. जयदेव JD कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 232 सीट्स आहेत. झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 257 सीट्स आहेत. GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर, GH रायसोनीचं दुसरं कॉलेज आहे नागपूरमधलं, 80 सीट्स आहेत. अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर 35 सीट्स आहेत. सेंट व्हिन्सिट पॅलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर 322 सीट्स आहेत. प्रियदर्शनी भगवती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 140 सीट्स आहेत. KDM एज्युकेशन सोसायटीज विदर्भा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी 185 सीट्स आहेत. बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वर्धा 84 सीट्स आहेत. जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यवतमाळ 143 सीट्स आहेत. अशा 2076 सीट या नागपूर सिटीमध्ये किंवा नागपूरच्या जवळपास जे आहे ते व्हॅकंट आहेत. हे सर्व मायनॉरिटी कॉलेजेस आहेत आणि कॅप 2 मध्ये ह्या जे काय व्हॅकंट सीट आहेत त्या सर्वांसाठी अवेलेबल आहेत. कुठलीही कॅटेगरी असू द्या, कुठलीही आपली होम युनिव्हर्सिटी असू द्या, आपल्या सर्वांसाठी ह्या मेरिट बेसिसवरती ह्या सीट ज्या आहेत ते कॅप राऊंड 2 मध्ये फिलअप होणार आहेत. तर हे कॉलेजेस आपल्या चॉईस लिस्टमध्ये नसतील तर हे आपल्याला ॲड करायचं आहे. पहिलं कॉलेज आहे अंकुश शिक्षण संस्था GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. तर हे ॲटोनॉमस कॉलेज आहे आणि यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या 15 सीट्स आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 23 सीट्स आहेत. मेकॅनिकलच्या 20 सीट्स आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 17 सीट्स आहेत. अशा टोटल 75 सीट्स आहेत. कॉलेज कोड आपण बघू शकता आणि प्रत्येक ब्रँचचा चॉईस कोड देखील ह्या ठिकाणी दिलेला आहे. तर हे चॉईस कोड आपल्याला नोट डाऊन करायचे आहेत. हे कॉलेज नोट डाऊन करायचं आहे. ह्या कॉलेजबद्दल वेबसाईटवरती जाऊन आणखी माहिती घ्यायची आहे आणि मग त्यानुसार आपल्याला प्रिफरन्समध्ये आपल्याला हे कॉलेज जे आहे ते टाकायचं आहे. पुढचं कॉलेज आहे लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. ह्याचा कॉलेज कोड 4123 आहे. हे देखील कॉलेज ॲटोनॉमस आहे आणि ह्या ठिकाणी एरोनॉटिकल इंजिनिअरिंगच्या 18 सीट्स व्हॅकंट आहेत. बायोटेक्नॉलॉजीच्या 17 आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 53 आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 57 आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग 55 आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इथं बघू शकता आपण ह्या इलेक्ट्रॉनिक्सच्या 2 वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. एक आहे कम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि दुसरी आहे टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग. नाव वेगळं असल्यामुळे ह्या ठिकाणी चॉईस कोड देखील आपल्याला वेगळा द्यायचा आहे. तर यामध्ये प्रत्येकी 55 सीट आणि 25 सीट्स आपल्याला व्हॅकंट आहेत. पुढचं आहे केमिकल इंजिनिअरिंग. ह्याच्या 23 सीट्स व्हॅकंट आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग 54 सीट व्हॅकंट आहेत. अशा 302 सीट ह्या कॉलेजमध्ये व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज बघूया लोकमान्य टिळक जनकल्याण शिक्षण संस्था. सेम त्याच संस्थेचं हे दुसरं कॉलेज आहे प्रियदर्शनी JL. ह्या ठिकाणी JL हे ॲडिशनल आहे. अदरवाईज नाव जे आहे ते पूर्वीच्या कॉलेजसारखंच आहे. JL कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. हे देखील ॲटोनॉमस कॉलेज आहे. ह्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या 20 सीट्स व्हॅकंट आहेत. इलेक्ट्रिकलच्या 30 सीट्स व्हॅकंट आहेत. सिव्हिलच्या 30 सीट्स व्हॅकंट आहेत. अशा टोटल 80 सीट्स ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज बघूया श्री शांतीलाल बडजाते चॅरिटेबल ट्रस्ट SB जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट नागपूर. हे देखील ॲटोनॉमस कॉलेज आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या 37 सीट्स आहेत. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ AI/ML ह्याच्या 26 सीट्स आहेत. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ डेटा सायन्स ह्याच्या 20 सीट्स आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या 29 सीट्स आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 15 सीट्स आहेत. मेकॅनिकलच्या 14 सीट्स आहेत. अशा 141 सीट्स या ठिकाणी व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज बघूया आपण जयदेव एज्युकेशन सोसायटी JD कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट. तर हे देखील कॉलेज ॲटोनॉमस आहे. कॉलेज कोड आहे 4138 आणि ह्यामधल्या जे काही ब्रांचेस आहेत त्या अशा आहेत. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 61 सीट्स व्हॅकंट आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 40 सीट्स व्हॅकंट आहेत. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ डेटा सायन्स 46 सीट्स आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 14 सीट्स आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स 23 सीट्स व्हॅकंट आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 25 सीट्स आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग 11 सीट्स आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग 12 सीट्स आहेत. अशा 232 सीट ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत आणि ह्या सीट सर्व विद्यार्थ्यांना अवेलेबल आहेत. आता कॅप 1मध्ये ह्या सर्व सीट मायनॉरिटीसाठी होत्या, परंतु मायनॉरिटीचे स्टुडंट कमी असल्यामुळं ह्या सर्व सीट ज्या आहेत ते व्हॅकंट राहिलेले आहेत. तर कॅप राऊंड 2मध्ये ह्या सीट सर्व विद्यार्थ्यांना विदाऊट एनी रिस्ट्रिक्शन कॅटेगरी किंवा कसलंही रिस्ट्रिक्शन ह्या ठिकाणी नाही, प्युअरली मेरिट बेसिसवरती ह्या सीट ज्या आहेत ते दिल्या जातील. पुढचं कॉलेज आहे समृद्धी चॅरिटेबल ट्रस्ट झुलेलाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर. कोड आहे 4139 आणि हे कॉलेज देखील ॲटोनॉमस आहे आणि ह्यामध्ये
कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या 66 सीट्स आहेत. CSE विथ AIMLच्या 83 सीट्स वॅकंट आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 31 सीट्स वॅकंट आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन विथ ॲडव्हान्स कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या 31 सीट्स वॅकंट आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 31 सीट्स आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 15 सीट्स आहेत. तर अशा पद्धतीनं ह्या ठिकाणी 257 सीट वॅकंट आहेत. पुढचं कॉलेज बघूया आपण. GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नागपूर. कॉलेज कोड आहे 4142. हे रायसोनीचं दुसरं कॉलेज आहे नागपूरमधलं. पहिलं आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. हे देखील ॲटोनॉमस कॉलेज आहे. ह्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 28 सीट वॅकंट आहेत. इलेक्ट्रिकलच्या 28 सीट्स आहेत आणि मेकॅनिकलच्या 24 सीट वॅकंट आहेत. अशा टोटल 80 सीट्स वॅकंट आहेत. तर ह्या डायरेक्ट वॅकन्सी आहे. दुसऱ्या ज्या ब्रँचेस आहेत त्या देखील आपण चॉईस फॉर्म भरत असताना टाकू शकता, कारण त्या ठिकाणी लॅटरल वॅकन्सी क्रिएट होणार आहे आणि ही तर डायरेक्ट वॅकन्सी तर अवेलेबलच आहे. तर अशा पद्धतीनं हे कॉलेज आहे. पुढचं कॉलेज बघूया. अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. तर हे अनएडेड कॉलेज आहे. हे ॲटोनॉमस कॉलेज नाही, त्यामुळे हे युनिव्हर्सिटीच्या अंडर आहे. परंतु यातल्या जे काही मायनॉरिटीच्या सीट आहेत ह्या सर्वांसाठी उपलब्ध आहेत. आपण देखील ह्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतो. तर पहिलं ब्रांच आहे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 10 सीट्स आहेत. इलेक्ट्रिकलच्या 13 सीट्स आहेत. मेकॅनिकलच्या 12 सीट्स आहेत. अशा टोटल 35 सीट्स या ठिकाणी व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आहे सेंट व्हिन्सेंट पॅलोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर. हे जे आहे ते ॲटोनॉमस कॉलेज आहे आणि ह्याचा कॉलेज कोड आहे 4174. ह्यामध्ये आपल्याला कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 33 सीट्स आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 28 सीट्स आहेत. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विथ सायबर सिक्युरिटी 29 सीट्स आहेत. CS कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम 28 सीट्स आहेत. CSE विथ डेटा सायन्स 25 सीट्स आहेत. AI 31 सीट्स आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 27 सीट्स आहेत. इंडस्ट्रियल IoT 31 सीट्स आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 31 सीट्स आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग 29 सीट्स आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरिंग 30 सीट्स आहेत. तर ह्या सर्व डायरेक्ट वॅकन्सी आहे. आपल्याला हे कॉलेज पाहिजे असेल तर आपल्याला दुसऱ्या देखील ब्रँचेस असतील तर त्या देखील आपल्याला द्यायच्या आहेत. जिथं वॅकन्सी दिसत नाही त्या देखील ब्रँचेस आपल्याला चॉईसमध्ये टाकायच्या आहेत. ही डायरेक्ट वॅकन्सी आहे. ह्या तर सीट आपल्याला मिळणारच आहेत. तर ह्याच्या टोटल सीट्स आहेत 322 सीट्स ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आहे प्रियदर्शनी भगवती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नागपूर. तर ह्याचा कॉलेज कोड आहे 4177. हे अनएडेड कॉलेज आहे. त्या युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड असेल. तर ह्या कॉलेजमध्ये जे काही मायनॉरिटीच्या सीट वॅकंट आहेत त्या अशा पद्धतीनं आहेत. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या 22 सीट्स आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या 27 सीट्स आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या 30 सीट्स आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 30 सीट्स आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 31 सीट्स आहेत. अशा टोटल 140 सीट ह्या ठिकाणी व्हॅकंट आहेत. पुढचं कॉलेज आहे KDM एज्युकेशन सोसायटीज विदर्भा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर. ह्या कॉलेजचा कोड आहे 4193. हे जे आहे ॲटोनॉमस कॉलेज आहे आणि ह्यामध्ये जे ब्रँचेस आहेत ते अशा आहेत. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये 30 सीट्स व्हॅकंट आहेत. CSE विथ AIML 31 सीट्स. CSE विथ डेटा सायन्स 31 सीट्स. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग 31 सीट्स. मेकॅनिकल इंजिनिअरिंग 31 सीट्स. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 31 सीट्स. अशा टोटल 185 सीट्स या ठिकाणी व्हॅकंट आहेत. मायनॉरिटीच्या सीट्स आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना हे आता अवेलेबल आहेत कॅप राऊंड 2मध्ये. आपलं मायनॉरिटी असू द्या अथवा नसू द्या, आपली ओपन असेल, कॅटेगरीमधली रिझर्वेशन असेल, कुठल्याही विद्यार्थ्यांना हे सीट अवेलेबल आहेत. पुढचं कॉलेज आहे बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वर्धा. याचा कोड आहे 4649 आणि ह्यामध्ये जे काही ब्रँचेस आहेत ते अशा आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 30 सीट्स आहेत. इलेक्ट्रिकलच्या 24 सीट्स आहेत आणि मेकॅनिकलच्या 30 सीट्स आहेत. अशा टोटल 84 सीट्स आहेत. कम्प्युटरच्या जे काही ब्रँचेस असतील त्या सध्या फुल दाखवतो आहे, परंतु कॅप राऊंड 1मध्ये काही विद्यार्थी बेटरमेंटला जातात किंवा काही विद्यार्थी त्या ठिकाणी ॲडमिशन घेत नाहीत. तर अशा लॅटरल व्हॅकन्सी आपल्याला त्या ठिकाणी क्रिएट होतात. तर बाकीच्या ब्रँच जरी व्हॅकन्सी दिसत नसली तरी आपल्याला बाकीच्या ब्रँचेस देखील आपल्याला ह्या ठिकाणी टाकायच्या आहेत आणि सो दॅट आपल्याला लॅटरल व्हॅकन्सीमध्ये देखील ॲडमिशन मिळू शकतं आणि हे जे काही डायरेक्ट व्हॅकन्सी आहे ह्यामधून देखील आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं. मायनॉरिटीच्या सीट ज्या आहेत त्या ह्या सर्वांसाठी उपलब्ध आहेत विदाऊट एनी रिस्ट्रिक्शन. ओपन, रिझर्वेशन, कसलंही रिस्ट्रिक्शन नाही. होम युनिव्हर्सिटी, अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असलं कसलंही रिस्ट्रिक्शन नाही. हे सर्वांना उपलब्ध आहेत. तर आपण ह्याचा बेनिफिट घ्यायचा आहे. तर पुढचं कॉलेज आपण बघूया. जवाहरलाल दर्डा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यवतमाळ. याचा कॉलेज कोड आहे 1120. हे अनएडेड कॉलेज आहे, म्हणजे युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड आहे आणि ह्या ठिकाणी जे व्हॅकंट सीट्स आहेत त्या अशा आहेत. कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये 11 सीट्स आहेत.
ही डायरेक्ट व्हॅकन्सी सांगतो मी. इनडायरेक्ट व्हॅकन्सी किंवा लॅटरल व्हॅकन्सी ही ऑटोमॅटिकली क्रिएट होत असते. त्या ठिकाणचे विद्यार्थी ज्यावेळेस बेटरमेंटसाठी जातात तर लॅटरल व्हॅकन्सी ॲडिशनल आहे. ही तर डायरेक्ट व्हॅकन्सी आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या 14 सीट्स आहेत, इलेक्ट्रिकलच्या 30 सीट्स आहेत, मेकॅनिकलच्या 29 सीट्स आहेत, केमिकलच्या 14 सीट व्हॅकंट आहेत, सिव्हिलच्या 30 सीट्स व्हॅकंट आहेत आणि टेक्स्टाईल इंजिनिअरिंगच्या 15 सीट व्हॅकंट आहेत. तर अशा पद्धतीने 143 सीट ह्या कॉलेजमध्ये व्हॅकंट आहेत. तर ही डायरेक्ट व्हॅकन्सी आहे. तर अशा पद्धतीनं आपण आज पुणे आणि नागपूरमध्ये जे काही टोटल 18 कॉलेजेस आहेत, 5 पुण्यामध्ये आणि नागपूरमध्ये 13 असे टोटल 18 कॉलेज आणि त्याच्यामध्ये जे काही व्हॅकंट सीट्स आहेत, पुण्यामध्ये 893 सीट्स व्हॅकंट आहेत आणि नागपूरमध्ये 2076 सीट व्हॅकंट आहेत. यामध्ये कुठले कॉलेजेस आहेत, त्यातल्या कुठल्या ब्रँचमध्ये सीट व्हॅकंट आहेत ते आपण आज बघितलेलं आहे. यामध्ये आपण डायरेक्ट व्हॅकंट सीट असलेले बघितलेले आहेत. ह्याच्या ॲडिशनमध्ये लॅटरल व्हॅकन्सी असणार आहे. तर अशा बऱ्याचशा सीट ज्या आहेत ते व्हॅकंट आहेत. आपल्याला जर कॅप 1मध्ये अलॉटमेंट झालेलं नसेल तर आपण हे कॉलेजेस, ह्या ब्रँचेस सिलेक्ट करू शकता. आपल्याला कॅप 1मध्ये अलॉटमेंट झालेलं आहे आणि आपण बेटरमेंट केलेलं आहे, तर ह्या कॉलेजमध्ये जे काही चांगले कॉलेजेस आहेत किंवा ह्या कॉलेजमधल्या जे काही चांगल्या ब्रँच आहेत त्या आपण बेटरमेंटसाठी कन्सिडर करू शकता. तर आपल्याला त्या कॉलेजची माहिती घ्यायची आहे आणि मग डिसाईड करायचं आहे की बेटरमेंटमध्ये मला हे कॉलेज वरती टाकायचं आहे का नाही आहे. ज्यांना सीट अलॉटच झालेली नाही आहे त्यांनी तर कंपल्सरी हे सर्व कॉलेज आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकायचे आहेत. तर त्यामुळे त्यांना कुठली तरी सीट जे आहे ते कॅप 2मध्ये मिळू शकेल. कॅप 2मध्ये मिळाल्यानंतर मग आपल्याला आणखी कॅप 3मध्ये बेटरमेंट करून आपण कॅप 3मध्ये जाऊ शकतो. आणखी चांगली सीट आपल्याला मिळायचे चान्सेस थोडेसे वाढू शकतात. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईमधले 23 कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये 22,325 एवढ्या डायरेक्ट व्हॅकंट सीट्स आहेत त्या बघणार आहोत. आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जळगाव, धुळे, नाशिक या एरियामधले 13 कॉलेजेस आणि त्यातली 1980 व्हॅकंट सीट्सबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर अशा टोटल 54 कॉलेजेस आहेत. ते आपण 4 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेलं आहे. आज आपण पुणे आणि नागपूर कव्हर केलेलं आहे. पुढच्या 2 व्हिडिओमध्ये बाकीचे कॉलेजेस कव्हर करणार आहोत. तर असे 54 कॉलेजेस आहेत, मायनॉरिटी कॉलेजेस आहेत, ज्यामध्ये सीट्स व्हॅकंट आहेत आणि ह्या सर्व सीट्स महाराष्ट्रातील इतर कुठल्याही विद्यार्थ्याला अवेलेबल आहेत. मग त्याची मायनॉरिटी असेल नसेल, तो ओपनमध्ये आहे, SCमध्ये आहे, ST, OBC, VJ कुठलीही कॅटेगरी असू द्या, सर्वांसाठी ह्या सीट कॅप राऊंड 2मध्ये सर्वांसाठी ह्या सीट्स अवेलेबल आहेत. आपल्या जे काही मेरिट आहे त्या मेरिटनुसार ह्या सीट ज्या आहेत ते दिल्या जातील. इथं कुठलंही रिस्ट्रिक्शन आता लावलं जाणार नाही. राऊंड 2मध्ये कुठलंही रिस्ट्रिक्शन लावलं जाणार नाही. आपलं जे काही मेरिट आहे, पर्सेंटाईल असेल, आपलं रँक असेल, त्यानुसार ही सीट जी आहे ती दिली जाईल. तर अशा 27,174 सीट्स व्हॅकंट आहेत. आज आपण पुणे आणि नागपूर कव्हर केलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मुंबई आणि दुसरे कॉलेजेस आपण कव्हर करणार आहोत. तर असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आणि इंजिनिअरिंग ॲडमिशन संदर्भामध्ये अपडेट मिळण्यासाठी ह्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. थँक्यू.